नमस्कार. इंद्रायणी या मालिकेत आजच्या भागात आपण पाहिलं की वेंकू महाराज पोलिसांच्या मदतीने इंदूला सगळीकडे शोधत असतात आणि दुसरीकडे शकुंतला काकी पाण्यात देव ठेवून इंदू लवकर परत येण्यासाठी देवाला विनवणी करत असतात. तेवढ्यात तिथे अधोक्षज शकुंतला काकीला येऊन विचारतो की इंदू येईल ना परत, सापडणार ना ती? शकुंतला काकी म्हणतात की हो बाळा, इंदू नक्की येईल. तुझे काका आहेत ना तिथे, ते इंदूला नक्की परत घेऊन येतील. आणि म्हणतात की आता ना मी देवासोबत भांडणच घेतलं आहे. जोपर्यंत ते इंदूला परत आणत नाहीत ना, तोपर्यंत मी देवाला पाण्यातून बाहेर नाही काढणार. तर दुसरीकडे आपण पाहतो की पोलीस वेंकू महाराजांना म्हणतात की महाराज, तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, आपण तिकडे एकदा जाऊन बघायचं का? इंद्रायणी सापडते का? वेंकू महाराज सांगतात की साहेब, इंद्रायणी तिकडे जाणे शक्यच नाही. कारण काय आहे ना, आम्ही नाशिकमध्ये ST स्टँडवर उतरलो आणि त्यानंतर मी आणि इंद्रायणी थेट स्पर्धेच्या ठिकाणीच गेलो. त्यामुळे इंद्रायणीला राहण्याची सोय कुठे केली आहे तो पत्ता माहीतच नाही. पोलीस म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, वायरलेसवरती निरोप दिला आहे. आणि ते वेंकू महाराजांना सांगतात की तुम्ही हॉटेलवर जाऊन थांबा, नाही कळलं तर आम्ही तुम्हाला कळवू. आणि रामकृष्ण हरी म्हणून पोलीस निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की अधोक्षज आणि गोपाळ इंदूची वाट बघत डुलक्या देत देवासमोरच बसलेले असतात. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि अधोक्षजला म्हणतात की अधोक्षज, चल, तुला झोप येते, घरी जाऊन झोप, चल. पण अधोक्षज म्हणतो की आई, इंदू आली का? मग मोठ्या बाई सांगतात की नाही आली अजून ती. आणि म्हणतात की चल, तुला भूक लागली असेल ना, जेवण कर, थोडा वेळ झोप आणि परत तुला ट्युशनला पण जायचं आहे. मी माले मास्तरांना सांगितले की जोपर्यंत शाळा बंद आहे ना, तोपर्यंत अधोक्षजचं ट्युशन घ्या म्हणून. मग अधोक्षज म्हणतो की नाही, जोपर्यंत इंदू येणार नाही ना, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. हे ऐकून मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या म्हणतात की त्या परक्या पोरीसाठी तू आईचं ऐकणार नाही. आणि त्या जबरदस्तीने अधोक्षजला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण अधोक्षज जोराने त्यांचा हात झटकून आतमध्ये पळतो आणि आतून दरवाजा लावून घेतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की बाप्पांच्या मंडपात दिल्या नावाचा एक मुलगा झाडू मारत असतो आणि अचानक त्याचं लक्ष तिथे झोपलेल्या इंद्रायणीकडे जातं. इंद्रायणी शांतपणे झोपलेली असते. दिल्या तिला बघून शॉक होतो आणि तिच्याजवळ येऊन तिला उठवतो आणि म्हणतो की अय, कोण आहेस तू? उठ. अगं, कोण आहे तू? इंद्रायणी झोपेतून डोळे चोळत उठते आणि इकडे तिकडे घाबरून बघायला लागते. मग आणि दिल्याला विचारते की तू कोण आहेस? दिल्या तिला रागाने म्हणतो, अय, आपल्याच एरियात येऊन आपलाच इंट्रो विचारणार का तू? 2x2 कोण आहेस तू? पण इंद्रायणी त्यालाच विचारते की आधी तू सांग कोण आहेस. दिल्या हसत म्हणतो की बाप्पा येडे आहे काही, आपल्याच बाप्पाच्या मंडपात येऊन आपलाच इंट्रो विचारते. आणि टॉवेल खाली आपटत तो म्हणतो की आपण झोपतो इथं आणि कोण आहे कोण तू? इंद्रायणी उभी राहून टॉवेल त्याच्या तोंडावर टॉवेल परत मारत म्हणते की पहिलं तू सांग कोण आहेस. दिल्या गालावरती हात ठेवून म्हणतो की लाईफमध्ये फर्स्ट टाईम कोणीतरी दिल्याची बत्ती उल केली. आणि तो चिडून तिच्यावरती हात उगारतो. इंद्रायणी त्याला म्हणते की चुकून लागलं, माफ कर. दिल्या पण म्हणतो की बरं चल, ठीक आहे, माफ केलं तुला. आणि म्हणतो की पहिला आपण आपला इंट्रो देणार आणि सांगतो आपण दिल्या. इंद्रायणी आश्चर्याने विचारते, दिल्या? कुणाला दिल्या? दिल्या म्हणतो की कुणाला दिल्या नाही, दिल्या म्हणजे दिलावर राज करणारा. तसं आईबापाने आपलं नाव काय पण ठेवलं असेल, दिलीप, दिलबर, पण पब्लिक आपल्याला दिल्याच म्हणतं. आणि तो विचारतो की आणि तुझं नाव काय? इंद्रायणी सांगते की मी इंद्रायणी सोपान वाडीकर, विठूच्या वाडीवरून आले. दिल्या तिला विचारतो की विठूची वाडी ती कुठे आली? इंद्रायणी थोडा विचार करते आणि म्हणते की 2 बस बदलून जावं लागतं. दिल्या तिला हसत म्हणतो की मग 2 बस बदलून इथे आलीच कशाला? इंद्रायणी सांगते की मी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी आली. दिल्या आश्चर्याने म्हणतो की कशासाठी? आणि वक्तृत्व शब्द म्हणण्याचा प्रयत्न करतो. इंद्रायणी त्याला हसत म्हणते की जाऊ दे, तू फक्त त्याला भाषण स्पर्धाच म्हण. दिल्या तिला विचारतो की पण तू इथं कशी काय आली? इंद्रायणी सांगते की मी वेंकू महाराजांसोबत आली, पण आमची चुकामुक झाली. आणि रडत म्हणते की मी हरवली आहे मी कालपासून त्यांना शोधते. दिल्या तिला म्हणतो की काय खाल्लं आहे का तू? चल, आपण तुला काहीतरी खायला घालतो. आणि तो तिला हाताला धरून घेऊन जातो. आता दुसरीकडे आपण पाहतो की आनंदीबाई म्हणजेच मोठ्या बाई अधोक्षजवर खूपच चिडलेल्या असतात आणि त्या रागाने दार उघडायला सांगत असतात. मग अधोक्षज म्हणतो की नाही, मी दार नाही उघडणार. मग मोठ्या बाई रागाने म्हणतात की हे बघ, माझ्यासारखी वाईट मीच आहे, मी दार तोडी ना. आणि त्या म्हणतात की हे बघ, 5 म्हणायच्या आत दार उघडले पाहिजे. आणि त्या काउंट करायला सुरुवात करतात.
पण अधोक्षज काही दार उघडत नाही. मग मोठ्या बाई त्याला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करत असतात की बाळा, आई आहे ना मी तुझी, आतापर्यंत कधी काही केलं का तुला, उघड बघू दार. अधोक्षज आतून ओरडून म्हणतो की आई, जोपर्यंत इंदू येत नाही तोपर्यंत मी विठुरायाच्या पायाशी असंच बसणार. हे ऐकून मोठ्या बाई खूप चिडतात. अधोक्षज विठुरायाला रडत रडत म्हणतो की विठुराया, इंदू तुझी फ्रेंड आहे ना, मग तिला आण ना लवकर. असं का करतोय तू? इंदू कुठे आहे सांग ना. तू तिला जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत मी इथून जाणारच नाही. मोठ्या बाई चिडून म्हणतात की त्या परक्या पोरीसाठी तू आईचं पण ऐकत नाहीस, तू ये घरी पाहते तुला. असं म्हणून त्या रागाने तिथून निघून जातात. गोपाळ म्हणतो, आद्या मोठ्या बाईंशी तू बंड पुकारला, कमाल आहेस. आणि स्वतःशीच म्हणतो की इंदू कुठे आहेस तू. तर दुसरीकडे आपण पाहतो की दिल्या इंद्रायणीला वडापाव खायला घेऊन गेलेला असतो. इंदूला खूपच भूक लागलेली असते आणि ती वडापाव खात असते. दिल्या तिच्याकडे हसत बघत असतो की इंदू बघत असतो आणि इंदू दिल्याला म्हणते की दिल्या थँक्यू बरं का. दिल्या तिला म्हणतो की मेन्शन नॉट. इंद्रायणी त्याला विचारते की दिल्या तू काय करतोस रे. दिल्या तिला सांगतो की मी अख्ख्या नाशिकमधला वर्ल्ड फेमस बिझनेसमॅन आहे आणि सांगतो की ह्या एरियात ना रात्रपाळीला फक्त आपलीच सायकल असते. रात्री चहा विकतो आणि दिवसा मंडपात झाडू मारतो. आज सकाळी नाही का मंडपात झाडू मारायला आलो तेव्हा तू दिसली तिथं. आणि विचारतो की बरं झालं, बरं ते जाऊ दे, तू सांग तुला जायचं आहे कुठे. पण इंदूला काही सांगता येत नसतं. ती म्हणते की मला मोठ्या शाळेत जायचं आहे. तिथे भाषण स्पर्धा आहे ना. दिल्या तिला म्हणतो की अगं इथं लय मोठ्या मोठ्या शाळा आहेत, तू गेलती त्या शाळेचं काहीतरी नाव असेल ना. इंद्रायणी म्हणते की नाव लय मोठं आहे रे, काहीतरी इंग्रजीमध्ये आहे बघ, आमच्या व्यंकू महाराजांना माहिती असेल. दिल्या तिला म्हणतो की आता तुझा व्यंकू महाराज कुठे भेटणार. इंद्रायणी मग त्याच्यावर चिडते आणि म्हणते की नीट बोलायचं, तुझा तो व्यंकू महाराज म्हणजे गुरु आहेत ते माझे, ते व्यंकू महाराज म्हणायचं त्यांना. दिल्या हसत म्हणतो की बरं बरं कुठे आहेत ते. इंद्रायणी रडत म्हणते की नाही ना माहिती, आमची चुकामुक झाली ना. आणि आमचे व्यंकू महाराज. दिल्या तिला म्हणतो की पण एवढी पण सॅड स्टोरी नाही आहे तुझी पुन्हा पुन्हा सांगायला. आणि तो तिला म्हणतो की चल तुला एका ठिकाणी घेऊन जातो, म्हणून तो तिला कुठेतरी घेऊन जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज खूप थकलेले असतात आणि ते रडत पण असतात की एका झाडाखाली उभे राहतात आणि रडत रडत बॅगेमधून रखुमाईची मूर्ती बाहेर काढून म्हणतात की रुक्मिणी माते, मी वहिनींचं तोंड बंद करण्यासाठी तुला बरोबर घेतलं नव्हतं, तर इंदूचं रक्षण करण्यासाठी तुला बरोबर घेतलं होतं. आणि म्हणतात की मला माहिती आहे आई, तो आमच्यासोबतच आहे, तूच इंदूचं रक्षण करणार आहे. आणि रडत म्हणतात की आई लवकर माझ्या इंदूला शोधून दे गं, कृपा करून इंदूला शोधून आण. आणि खूप रडायला लागतात. तेवढ्यात तिथं जसं काय रुक्मिणी माताच एका काकूंच्या रूपात येतात आणि व्यंकू महाराजांना म्हणतात की बाळा मला वाट दाखवतस का. व्यंकू महाराज म्हणतात की माझी वाट मीच हरवले हो, मी तुम्हाला काय वाट दाखवणार. त्या काकू म्हणतात की वाटच हरवली आहे ना, रडतोयस कशाला, दिसायला डोळे, ऐकायला कान, बोलायला तोंड आहे ना, मग हलव ना हातपाय, तुला तुझी वाट नक्कीच सापडेल. आणि म्हणतात की मला जिकडे जायचं आहे तिकडे मला सोड, काय सांगावं तुला, पण तुझी वाट सापडेल तिकडं. व्यंकू महाराज विचारात पडतात आणि म्हणतात की काकू तुम्हाला कुठे जायचं आहे. आणि ते त्यांच्यासोबत जायला निघतात आणि बॅग उचलत उचलत म्हणतात विठ्ठला पांडुरंगा. त्या काकू म्हणतात की अरे विठ्ठलासोबत रुक्मिणीसुद्धा असते, कधी कधी तिचं पण नाव घेत जा. तर दुसरीकडे आपण पाहतो की दिल्या इंद्रायणीला मंदिरात घेऊन जातो. इंद्रायणी त्याला आश्चर्याने विचारते की काय रे दिल्या, इकडे कुठे घेऊन आलायस मला. दिल्या तिला सांगतो की अगं ही नाशिकमधली सगळ्यात वर्ल्ड फेमस जागा आहे, इथे मागितलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. इंद्रायणी आणि दिल्या आतमध्ये जाऊन बाप्पासमोर हात जोडून उभे राहतात आणि आजचा भाग इथेच संपतो.